चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन 3751 रुपये दर मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊस दराबद्दल सरकारची भूमिका जाहीर करतील अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अपेक्षा होती, पण कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, तर मुख्यमंत्री विमानतळाकडे परत जाताना उजळाईवाडीजवळ काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर ऊस भिरकवण्याचा प्रयत्न केला। या दोन्ही घटनांमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निम्म मंत्रिमंडळ आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होतं। एकीकडे शेतकरी संघटना ऊस दराचं आंदोलन उग्र करतीये। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची देणी आणि या वर्षीची एकरकमी FRP यातून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष निर्माण झालाय। अशा वेळी मुख्यमंत्री ऊस दराबाबत काहीतरी भाष्य करतील अशी शेतकरी संघटनेची अपेक्षा होती, पण मुख्यमंत्र्यांनी या विषयाला स्पर्श केला नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं भाषण अंतिम टप्प्यात असतानाच हातकणंगले तालुक्यातील अनिल उपाध्ये नामक स्वाभिमानी संघटनेच्या एका कार्यकर्त्यानं व्यासपीठासमोर येण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तातडीनं त्याला रोखलं आणि कार्यक्रम स्थळावरून बाहेर नेलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुंबईला जाण्यासाठी उजळाईवाडी विमानतळाकडे निघाले होते। त्यांच्या वाहनांचा ताफा उजळाईवाडीजवळ पोहोचल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी वाहन ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न केला। या दोन्ही घटनांची जबाबदारी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे। शेतकऱ्यांचं ऊस दरासाठी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भामध्ये किंवा ऊस दराबद्दल काहीतरी भाष्य मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांच्याकडून काही भाष्य झालं नाही। म्हणून एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शेवटी काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। ऊस दराचा एवढा मोठा तीव्र प्रश्न निर्माण झालेला असताना मुख्यमंत्री जर लक्ष देत नसतील तर ते योग्य नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काहीतरी भाष्य करायला पाहिजे होतं। साखरेला चांगला भाव आहे, उपपदार्थांना चांगला भाव आहे। जसं मुख्यमंत्री अधिकारवाणीनं सांगतात की मुख्यमंत्री फंडासाठी 15 रुपये द्या, तर तुमची काटामारी पकडून कोण काटा मारतोय ते नावं जाहीर करतो, तसं आता आणि मुख्यमंत्र्यांनी कान धरायला पाहिजे ते कारखानदारांचे की शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरात लवकर संपवा, त्यांचं समाधान करा, नाहीतर एकाला बघून घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं अपेक्षित होतं। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अचानक झालेल्या या दोन्ही घटनांमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली।